अगदी गावाकडले लोक आहेत त्यांना मी सांगतो कॅशलेस म्हणजे पैसे न भरता ॲडमिशन। सर्वप्रथम मी हे सांगेल की कधी पण कोणतीही विमा पॉलिसी घ्यायच्या अगोदर प्लीज कन्सल्ट युअर इन्शुरन्स ॲडवायझर। कधी कधी लोक ऑनलाईन पॉलिसी घ्यायला जातात किंवा डायरेक्ट बँकेतून घेतात, तर त्याच्या मागे काही हिडन टर्म्स अँड कंडिशन्स आहेत किंवा काही वेटिंग पिरियड्स वगैरे असतात, तर ते लोक कम्प्लिटली डिस्क्लोज करणार नाही किंवा तुम्हाला कधी काय त्या लोकांनी विचारलं नाही आणि तुम्ही सांगायला विसरलात, तर दॅट कॅन बी अ प्रॉब्लेम फॉर यू इन द फ्युचर। आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आता समजा आपल्या जवळ कुठलं हॉस्पिटल आहे, समजा तुम्हाला कॅशलेस सर्व्हिस जी पाहिजे, तर जवळ कुठलं इन्शुरन्स चालत आहे जवळच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये, त्याची चौकशी तुम्ही करू शकता हे पॉलिसी घेण्याच्या आधी। नमस्कार, संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष सविनय स्वागत। आजचा विषय मंडळी थोडासा वेगळा आहे। आपण बोलणार आहोत मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा या सब्जेक्टवर आपण बोलणार आहोत। माझ्या गावाकडचे जे लोक आहेत त्यांना विमा म्हणजे काय किंवा इन्शुरन्स म्हणजे काय याची तर माहिती नाहीच आहे, आणि शहराकडील जे लोक आहेत त्यांना काही क्षेत्रामध्ये एक थोडीफार माहिती आहे, तर याची आपल्याला सविस्तर माहिती घ्यावी असं माझं एक मत झालं। म्हणूनच मी आज मिस्टर भाविक ठक्कर यांना इथे बोललेलं आहे। तुमचं सहर्ष सविनय स्वागत भाविक। थँक्यू। भाविक ठक्कर हे मीरा रोड येथे त्यांचं ऑफिस आहे। मीरा रोड ईस्टला स्टेशनच्या जवळ ठक्कर्स वेल्थ वर्ल्ड म्हणून त्यांचं ऑफिस आहे। कित्येक वर्ष त्यांच्या वडिलांबरोबर तिथे काम करत आहेत आणि सगळ्या प्रकारचं इन्शुरन्सचं काम ते तिथे करतात। भाविक भाई, मला सर्वप्रथम एक सांगा की मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा हाचा हा कोणत्या वयात घ्यावा किंवा त्याचे काय फायदे आपल्या पेशंटला होऊ शकतात, त्याचप्रमाणे आपल्याला त्याची समजा प्रीमियम काय असतो किंवा त्याला किती पैसे भरायला लागतात, याविषयी मला जरा माहिती द्या। मेडिक्लेम पॉलिसी ही अशी गोष्ट आहे की देर इज नो स्पेसिफिक एंट्री एज। कोणत्याही वयात तुम्ही एंट्री घेऊ शकता। लेटेस्ट आता जो सर्क्युलर आला आहे IRDAचा, त्याप्रमाणे तुम्हाला 99 एजपर्यंत एंट्री मिळू शकते त्या पॉलिसीमध्ये। बट इट इज ऑलवेज ॲडवायजेबल की तुम्हाला जो वया तुम्हाला वाटलं की आपण ही पॉलिसी घेतली पाहिजे, तर इट शुड बी बॉट इमिडिएटली, बिकॉज 90 डेज एकदा एक न्यूबॉर्न किड असेल आणि त्या 90 डेजची त्याची वय झाली की त्याला आपण पॉलिसीमध्ये एनरोल करू शकतो। ओके, पण असं काही वयाची मर्यादा नाही आहे, पण जेवढ्या लवकर चालू करणार तेवढं प्रीमियममध्ये काय फरक येतो का? वयाच्या लवकर आयुष्याच्या लवकरात लवकर वयामध्ये घेण्यामागचा कारण हाच की कधी पण आयुष्यात आपल्याला कोणताही आजार यावं किंवा काही ॲक्सिडेंट व्हावं, तर त्यासाठी आपल्याला काही वेटिंग पिरियड ॲप्लिकेबल नसावा, सो दॅट इन फ्युचर वेनेवर देर इज फ्युचरमध्ये कोणताही अकस्मात झाला किंवा काही आजार आला तर आपल्याला इमिडिएटली ते मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर करता येईल। भाविक भाई, हे जे आपले विमा असतात त्याच्या बऱ्याचशा कंपनी आहेत आपल्याकडे। नावं आपण कोणाला हे करत नाही की बाबा, पण HDFC म्हणा, निवा भूपा म्हणा किंवा ICICI म्हणा किंवा बाकीच्या आणखीन केअर अशा बऱ्याच कंपनी याच्यामध्ये उतरलेल्या आहेत। त्यांचं प्रीमियम वेगवेगळ्या वयाला वेगवेगळे आहेत, तर आपण काही सजेस्ट करू शकाल का हे प्रीमियम किंवा ही पॉलिसी घेण्याच्या आधी आपल्या फायद्याचं काय याचा विचार माणसाने कसा करावा? सर्वप्रथम मी हे सांगेल की कधी पण कोणतीही विमा पॉलिसी घ्यायच्या अगोदर प्लीज कन्सल्ट युअर इन्शुरन्स ॲडवायझर। कधी कधी लोक ऑनलाईन पॉलिसी घ्यायला जातात किंवा डायरेक्ट बँकेतून घेतात, तर त्याच्या मागे काही हिडन टर्म्स अँड कंडिशन्स आहेत किंवा काही वेटिंग पिरियड्स वगैरे असतात, तर ते लोक कम्प्लिटली डिस्क्लोज करणार नाही किंवा तुम्हाला कधी काय त्या लोकांनी विचारलं नाही आणि तुम्ही सांगायला विसरलात, तर दॅट कॅन बी अ प्रॉब्लेम फॉर यू इन द फ्युचर। सो इट इज ऑलवेज ॲडवायजेबल की एखाद्या इन्शुरन्स ॲडवायझरला तुम्ही कन्सल्ट करा आणि कोणत्या प्लॅनमध्ये, कोणत्या कंपनीच्या कोणत्या प्लॅनमध्ये काय बेनिफिट्स आहेत, काय फीचर्स आहेत, तो इन्शुरन्स ॲडवायझर तुम्हाला प्रॉपरली गाईड करू शकेल की तुमच्यासाठी कोणती पॉलिसी बेनिफिशियल आहे आणि आपण त्यासाठी कसं प्रोसीड करावं। अच्छा मित्रांनो, तर आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आता समजा आपल्या जवळ कुठलं हॉस्पिटल आहे, समजा तुम्हाला कॅशलेस सर्व्हिस जी पाहिजे, तर जवळ कुठलं इन्शुरन्स चालत आहे जवळच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये, त्याची चौकशी तुम्ही करू शकता हे पॉलिसी घेण्याच्या आधी।
त्याशिवाय समजा ते कॅशलेस होत नसेल तर रिएम्बर्समेंट करता येतं आपल्याला त्या पॉलिसीचं. आणि काही ठिकाणी काय त्या कंपन्या आहेत त्याच त्या सगळ्या क्लेमच्या स्क्रुटिनी करतात किंवा त्याच्याविषयी माहिती घेतात. पण काही ठिकाणी एक मधला एजंट असतो की त्याला आपण TPA म्हणतो, बरोबर ना? राईट. हां, TPAचं काम काय आहे? सो TPA इज बेसिकली थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर. हां, मोस्टली आजच्या तारखेत सगळ्या ज्या प्रायव्हेट विमा कंपनी आहेत त्या लोकांकडे इनहाऊस क्लेम सेटलमेंट प्रोसेस आहे. ते लोक TPA हायर करत नाही. देर आर 4 PSU कंपनीज, नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अँड ओरिएंटल इन्शुरन्स. या 4 गव्हर्नमेंट कंपनीजना TPA लागतात बिकॉज त्या लोकांकडे ते लोक इनहाऊस क्लेम सेटलमेंट प्रोसेस त्यांनी ठेवला नाही आहे. तर इट इज ऑलवेज प्रेफरेबल की त्यांचा जो TPA असतो दे आर द मीडिएटर्स हू डू द क्लेम प्रोसेसिंग अँड फायनली द क्लेम सेटलमेंट पेमेंट इज डन बाय द इन्शुरन्स कंपनी. So TPA are only the mediator who are there for claim settlement processes. There are doctors in the TPA that are hired who do the scrutiny of your claim files आणि ते लोक तुमचा क्लेम प्रोसेसिंग करतात. गिवन टू द इन्शुरन्स कंपनी ते लोक ते स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याची ऑडिट करून तुमचं पेमेंट रिलीज करतात. हां, म्हणजे TPAकडे समजा तुमची फाईल गेली तर तिथे मेडिकल टीमसुद्धा असते, तिथे डॉक्टर्स असतात. तुमची जी फाईल आहे, मला वाटतं तिथे 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या लागत असतील. डिस्चार्ज समरी एक लागते तुमच्याकडे, त्याच्यानंतर मला वाटतं इंडोर पेपर्सचं काही लिखाण असेल तर ते लागतं. त्याचप्रमाणे आणखीन तुमच्या मेडिसिन्सची बिल्स वगैरे आहेत ही पण लागतात. या तिन्ही गोष्टी म्हणून एक इन्शुरन्स ॲडवायझर किंवा सल्लागार तुम्ही पकडलात तर तो तुम्हाला यापाशी गाईड करू शकतो आणि त्यानुसार तुम्ही ते त्या कंपनीला आणि मग ते TPAला जातात. TPAकडनं तुमचं ते सँक्शन होऊन परत त्या कंपनीकडे येतं आणि कंपनी तुम्हाला जी काय आहे पैसे ते तुम्हाला देते. राईट. सो सॉरी टू इंटरप्ट. कमिंग बॅक टू द डॉक्युमेंटेशन पार्ट, सरांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. बट इन डिटेल आपण जर बघायला गेलो तर फर्स्ट प्रायमरीली येतं जेव्हा पण हॉस्पिटलायझेशन होत असेल तेव्हा क्लेम इंटिमेशन. वी हॅव टू इंटिमेट टू द इन्शुरन्स कंपनी अँड द TPA की आम्ही या पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहोत, आम्हाला हा आजार झाला आहे आणि एवढे दिवस एस्टिमेटेड असतील की आय विल बी ॲडमिटेड इन दी हॉस्पिटल. ते इंटिमेशन झाल्यानंतर तिथे कॅशलेस असेल तर वेल अँड गुड, कॅशलेस नसेल तर तो क्लेम रिइम्बर्स करता येईल. आणि त्या रिइम्बर्समेंट प्रोसिजरसाठी आपल्याला लागतो सर्वप्रथम क्लेम फॉर्म विच इज अटमोस्ट इम्पॉर्टंट. त्याचा 2 पार्ट असतात. पार्ट A टू बी फिल्ड बाय दी पॉलिसी होल्डर, पार्ट B टू बी फिल्ड बाय दी हॉस्पिटल. तर हॉस्पिटलमधनं तो क्लेम फॉर्म फिल करून घ्यावा. त्यानंतर हॉस्पिटल फायनल हॉस्पिटल बिल, त्या हॉस्पिटल बिल पेमेंट केलेल्याचं पेड रिसीट, देन कम्स द डिस्चार्ज समरी, देन कम्स दी मेडिसिन बिल्स, मेडिसिन प्रिस्क्रिप्शन्स, इंडोर केस पेपर्स, पॅथॉलॉजी बिल्स, पॅथॉलॉजी रिपोर्ट्स, पॅथॉलॉजी रिपोर्ट्सच्या प्रिस्क्रिप्शन्स रिटन बाय द डॉक्टर. ह्या सगळ्या पेपर्स खूप महत्त्वाचे असतात. सो अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, जे पॉलिसी होल्डर असतात त्यांचे KYC डॉक्युमेंट्स, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि एक कॅन्सल चेक ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला ते ते क्लेम अमाऊंट क्रेडिट करून हवा असेल तो. अच्छा, पण मग तुम्ही आता मागे म्हणाला होतात की ज्या पॉलिसीज आहेत ह्या कधी आपण बँक पण डायरेक्टली देऊ शकते किंवा तुम्ही ऑनलाईन पण ह्या पॉलिसी घेऊ शकतात. पण शक्यतो तुम्ही ज्यांना काही लोक एजंट्स असे म्हणतात किंवा आपण म्हणतो मेडिक्लेमचा ॲडवायझर किंवा सल्लागार, या सल्लागाराचं या वेळेचं काम काय? समजा एखादा पेशंट ॲडमिट झाला आहे आणि तो इमर्जन्सी ॲडमिट झाला आहे किंवा त्याचं आधी ऑपरेशन आहे, तर हा सल्लागार तुम्ही म्हणालात की त्या कंपनीला कळवायला लागतं, मेल करायला लागतो, इंटिमेशन करायला लागतं. तर ते सगळं जे आहे हे रिलेटिव्सने करायचं आहे का सल्लागारची संपर्क करून मग ते करायचं आहे? सो क्लेम इंटिमेशनसाठी पॉलिसी होल्डरने कुठेही धावपळ करायची गरज नाही आहे. कोणालाही कॉल सेंटरवर कॉल करायची गरज नाही आहे, कोणाला ईमेल टाकायची गरज नाही आहे. वॉट अ पॉलिसी होल्डर कॅन सिम्पली डू की तुम्ही डायरेक्टली तुमचे जे सल्लागार आहेत, तुमचे जे एजंट आहेत त्यांना एक व्हॉट्सॲप मेसेज ड्रॉप करा किंवा त्यांना एक कॉलवर एक इंटिमेशन देऊन टाका की आम्ही आमच्या या पर्टिक्युलर फॅमिली मेंबरला या पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये या आजारासाठी या कारणामुळे आम्ही ॲडमिट करत आहोत. दॅट्स ऑल. ते तुमचे इन्शुरन्स ॲडवायझर त्या कंपनीला क्लेम इंटिमेशन देऊन टाकतील. इट इज अ व्हेरी सिमलेस प्रोसेस आणि बाकीचं तुमच्या डिस्चार्जच्या वेळी ते बघून घेतील. कॅशलेस असेल तरी एकदा हॉस्पिटलने जेव्हा कंपनीला कॅशलेस रिक्वेस्ट पाठवली त्यानंतर ते तुमचं कॅशलेस सारी फॉलोअप करू शकतात तुमचे सल्लागार. आणि त्याशिवाय
रिइम्बर्समेंट क्लेमसाठी तुमची एकदा क्लेम फाईल रेडी असेल घरी, तर तुम्ही घरून किंवा ऑफिसमधून कुठेही सांगाल तिथून तुमचे सल्लागार ते तुमची क्लेम फाईल कलेक्ट करू शकतात किंवा तुम्ही त्यांना कुरिअरने पाठवू शकतात. बाकीची पूर्ण प्रोसिजर ते त्यांची जबाबदारी असते, ते तुमचे सल्लागार पूर्ण पार करू शकतात. अच्छा. आणि यावेळेला समजा आपण जे कंपन्यांचं प्रीमियम घेतो किंवा त्याला एक पर्टिक्युलर समजा 5 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल, 50 लाखाचा असेल, त्यानुसार तो जो हप्ता जो आहे वर्षभरातून एकदा द्यायचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्याला द्यावा लागतो. त्याच्या आधी माझ्या एक लक्षात आलं मित्रांनो, जे कोणी अगदी गावाकडले लोक आहेत त्यांना मी सांगतो, कॅशलेस म्हणजे पैसे न भरता ॲडमिशन. म्हणजे तुम्ही त्या हॉस्पिटलला जाणार, बरं काही असेल तर तुम्ही ॲड करा, आय विल इंटर. हां, त्या हॉस्पिटलला जाणार, तुमचं इन्शुरन्सचं कार्ड दाखवणार, तिथे पॉलिसी नंबर दाखवणार आणि तुमची कंपनी समजा त्या हॉस्पिटलला संलग्न असेल किंवा अटॅच असेल तर तुमचं काही जे आहे ICU म्हणा किंवा बाकीचं दुसरं काही ऑपरेटिव्ह म्हणा, हे सगळं कॅशलेस, म्हणजे तुम्हाला काही पैसे द्यायला लागत नाहीत. पण डिपॉझिटचे काही थोडेफार पैसे जे आहेत ते हॉस्पिटल मागतं, ते नंतर तुम्हाला परत केलं जातं. हा एक कॅशलेसचा पर्याय. दिस पॉईंट इज करेक्ट की कॅशलेसमध्ये आपण म्हणतो की कॅशलेस आहे तर मी पैसे कशाला भरायचे, तर ते सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून हॉस्पिटल तुमच्याकडनं तुमच्या बिल अमाऊंटचा 8 ते 15% रेंजमध्ये तुमच्याकडनं ते सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पैसे जमा ठेवतात आणि त्यांना इन्शुरन्स कंपनीमधनं जेव्हा 1.5 महिन्याच्या आत किंवा 2 महिन्याच्या आत देर इज अ रेग्युलर टॅट ऑफ 45 डेज, तर ते 45 to 60 डेजमध्ये त्यांना एकदा ते पैसे आले इन्शुरन्स कंपनीकडनं, त्यानंतर तुमची ती रिफंडेबल डिपॉझिट तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये ते रिफंड करतील. जर का फायनल कॅशलेस अप्रूव्हल आणि हॉस्पिटलला जे फायनल पेमेंट आलं त्यामध्ये काही थोडाफार अमाऊंटचा डिफरन्स असेल, तो अमाऊंट तुमच्या डिपॉझिटमधनं ॲडजस्ट करून बाकीची डिपॉझिट अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये ते रिफंड करतील. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे भाविक भाई, की प्रत्येक माणसाला आपण एखाद्याच कंपनीची पॉलिसी देऊ शकत नाही. राईट. भरपूर कंपन्याज आहेत आणि त्यांचे बऱ्याच अटी आहेत आणि बरेच क्लॉज आहेत. तर त्यानुसार आपण कसं म्हणतो की आपल्याला गाडी घ्यायची तर 4 गाड्या बघतो आणि मगच आपण एक चूज करतो. आता मी चूज केली, ती तुम्ही चूज करणार किंवा आणखीन कोणी चूज करणार नाही. तर हे चूज करताना माणसाने स्वतःची हेल्थ कंडिशन किंवा दुसरे काही फॅक्टर लक्षात घेतले पाहिजेत का? येस. कधी पण पॉलिसी घ्यायच्या अगोदर माझी हेल्थ कंडिशन काय आहे ही जाणीव करून द्यायची खूप महत्त्वाची आहे इन्शुरन्स कंपनीला. बिकॉज आत्ता आजच्या तारखेत मी हेल्दी आहे, मी असं इन्शुरन्स कंपनीला दाखवून दिलं आणि त्यानंतर मला 6 महिन्याने फॉर एक्झाम्पल नवीन पॉलिसी घेतली आणि 6 महिन्याने माझा काही आजार आला आणि तेव्हा इन्शुरन्स कंपनीला जर कळून आलं की यांनी हा आजार ऑलरेडी त्यांना होता आणि त्यांनी लपवला आहे, तर इन्शुरन्स कंपनीला फुल अधिकार आहे की तुमचा तो क्लेम रिजेक्ट करू शकतात आणि ती तुमची पॉलिसी पण कॅन्सल करू शकतात. सो इट इज ऑलवेज ॲडवायजेबल की तुम्ही तुमचा जो काय आजार असेल, जे काही तुमची हेल्थ कंडिशन असेल, ती तुम्ही इन्शुरन्स कंपनीला अगोदरपासूनच डिक्लेअर करून द्या, त्यांना अगोदरपासूनच जाणीव करून द्या, सो दॅट तुम्हाला स्वतःला फ्युचरमध्ये कधी काही क्लेममध्ये काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. बरं, आता आजार म्हटलं तर बहुतांशी लोकांना हल्ली ब्लड प्रेशर असतं किंवा डायबिटीज असतं, हे सगळे आजार ते लोक तिकडे लिहून देणार. तर आपल्याला ही जी पॉलिसी आहे तर त्या पॉलिसीला ते आपल्याला ती पॉलिसी कधी मिळू शकेल, म्हणजे ॲप्लिकेबल कधी होऊ शकेल? सो त्या डिझिजेसला म्हणतात प्री एक्झिस्टिंग डिझिजेस. म्हणजे आज मी पॉलिसी घेतली आणि पॉलिसी घ्यायच्या अगोदर मला काही आजार आहेत, फॉर एक्झाम्पल डायबिटीज और ब्लड प्रेशर, तर त्याला प्री एक्झिस्टिंग डिझीज किंवा लाईफस्टाईल डिझिजेस टर्म केले जातात. सो मी पॉलिसी घ्यायच्या अगोदर त्या आजार मला ऑलरेडी आहेत. सो कोणत्याही नवीन पॉलिसी घेताना त्या सगळ्या आजारांना 3 to 4 इयर्सचं वेटिंग पिरियड असतो, डिफरिंग फ्रॉम कंपनी टू कंपनी. काही कंपनीजमध्ये 3 इयर्स वेटिंग पिरियड असतो, काही कंपनीजमध्ये 4 इयर वेटिंग पिरियड असतो. तर पॉलिसी घेताना हे पण लक्षात ठेवावं की ते 4 इयर्स वेटिंग पिरियड जर मला नको असेल तर काही पॉलिसीजमध्ये आपण ॲडिशनल प्रीमियम पे करून, ज्याला रायडर म्हणतात, ते रायडर प्रीमियम पे करून आम्ही तो वेटिंग पिरियड आपण कमी करून घेऊ शकतो फ्रॉम 4 इयर्स टू 1 इयर और मे बी 1 मंथ और मे बी 1 डे. तर त्याप्रमाणे पॉलिसीज टू पॉलिसीज जे कव्हरेज त्याचं डिफर करतं आणि त्याप्रमाणे आपण ते वेटिंग पिरियड आपण कमी करून घेऊ शकतो. हां, म्हणजे ज्यांना कोणाला इन्शुरन्सवरती थोडीफार माहिती आहे त्यांना हा जो फॅक्टर भाविकबाईंनी सांगितला की समजा तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे किंवा कुठला दुसरा आजार आहे, तर तो जो आजार आहे
त्या आजाराचं तुम्ही डिक्लेरेशन केलं किंवा सांगितलं की मला हे आजार आहे, तर तुम्हाला जास्त प्रीमियम म्हणजे हप्ता, तो जास्त हप्ता देऊन जास्त प्रीमियम भरून तो डे 1 पासून सुद्धा बरोबर ना? येस सर. पहिल्या दिवसापासून सुद्धा कवर होऊ शकतो. आणि नाहीतर मग याचं वेटिंग पिरियड कदाचित 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल किंवा 4 वर्ष लागेल. वेटिंग पिरियड हा प्रश्न असा आहे, मी ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की ज्यामध्ये तुमची इन्शुरन्स पॉलिसी जी आहे किंवा मेडिक्लेम आहे त्याचा फायदा होत नाही. दॅट क्लेम इज नॉट पेएबल. हां, दॅट क्लेम इज नॉट पेएबल. वेटिंग पिरियडमध्ये जर का त्या आजारांमुळे काही क्लेम आला तर तो क्लेम पेएबल नसेल अंटिल द वेटिंग पिरियड इज ओव्हर. म्हणजे 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असेल तर 4 वर्षापर्यंत मला डायबिटीज आहे फॉर एक्झाम्पल, आणि डायबिटीजमुळे मला हार्ट अटॅक होऊ शकतो, मला ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, माझी किडनी फेलियर होऊ शकते किंवा काही आजार होऊ शकतो. तर इफ एनी हॉस्पिटलायझेशन अरायझेस ड्यू टू डायबिटीज तर तो क्लेम मला पेएबल होऊ शकणार नाही टिल द वेटिंग पिरियड इज ओव्हर. म्हणजे जर 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असेल तर 4 वर्षापर्यंत काही तसा क्लेम आला तर मला तो पेएबल होणार नाही. आणि जर का तुम्ही रायडर पे करून 1 मंथ वेटिंग पिरियड पर्यंत रिड्यूस करून घेतलं तर 30 डेज नंतर त्या आजारामुळे मला काही क्लेम आला देन द कंपनी इज लायबल टू पे मी द क्लेम. अच्छा, रायडर म्हणजे एक्स्ट्रा प्रीमियम, हे लक्षात घ्या की त्यांच्या भाषेत ते रायडर म्हणतात. एक्स्ट्रा प्रीमियम देऊन, जसं ते म्हणाले, जास्त प्रीमियम देऊन आपल्याला ते काम करून घेता येतं. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की समजा कोणाला काहीच डिसीज नसेल आणि एकदम परफेक्टली निरोगी माणूस असेल तर त्याच्या पॉलिसीला किंवा त्याच्या मेडिक्लेमला कधीपासून त्याला फायदा मिळू शकेल? हा एक चांगला प्रश्न आहे की आता मी हेल्दी आहे, मला काही आजार नाही आहे आणि मी नवीन पॉलिसी घेतली आणि मला जर का उद्या काही क्लेम आला तर आणि इन्शुरन्स कंपनीने जर माझा तो क्लेम रिजेक्ट केला तर मी फाईट करतो की मी हेल्दी आहे, मला काही रोग नाही, तर तुम्ही माझा क्लेम का रिजेक्ट केला. तर त्याचा मागचा रिझन हा की निरोगी असून पण काही सर्टन आजारांना काही वेटिंग पिरियड असतो. सो दॅट आणि त्या वेटिंग पिरियड असतात की ॲक्सिडेंटल काही क्लेम झाला तर तो माझा डे 1 पासून कवर स्टार्ट होतो त्या नवीन पॉलिसीमध्ये. देन देर इज अ 30 डेज वेटिंग पिरियड की पहिल्या 30 दिवसाच्या आत मला काही नॅचरल इलनेस लाईक फीवर, पासिंग फीवर, फ्लू, कोविड, डेंग्यू, मलेरिया असे काही आजार झाले तर पहिल्या 30 दिवसामध्ये ते कवर करता येत नाही. 31व्या दिवसापासून ते आजार कवर होतात. देन देर इज अ 90 डेज वेटिंग पिरियड. त्या पहिल्या नवीन पॉलिसी घ्यायच्या 90 दिवसाच्या आत जर काही मला मेजर इलनेस डायग्नोज झाली, जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, कोलेस्ट्रॉल, ॲस्थमा, हार्ट अटॅक, ह्या कोणत्याही रोगांमुळे मला जर ॲडमिट करावं लागलं नवीन पॉलिसी घ्यायच्या 90 दिवसाच्या आत तर तो क्लेम पण पेएबल होत नाही. बिकॉज दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज प्री एक्झिस्टिंग डिजीज आणि त्याला पण 4 इयर्स वेटिंग पिरियड लागतो. पण ती पॉलिसी घ्यायच्या नंतर ते डिजीज डायग्नोज झालं आहे म्हणून मला ती वेटिंग पिरियड फक्त लागते आणि ती पॉलिसी माझी कॅन्सल होत नाही. पण जर का 90 डेज संपल्यानंतर 91st डेला पण मला जर का तसला काय आजार मला डायग्नोज झाला then the company is liable to pay the claim to me if the diagnosis is on the 91st day of the policy. ओके, म्हणजे त्यांनी असं सांगितलं, जस्ट एक सारांश तुम्हाला सांगतो की समजा ॲक्सिडेंटल आता तुम्ही पॉलिसी काढलीत आणि क्लेम म्हणजे काय, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळणे. क्लेम याचा अर्थ काय की जे पैसे तुम्ही भरलेले आहेत किंवा जे पैसे तुम्हाला जे कार्ड तुम्ही काढलेलं आहे ते तुम्हाला पैसे न देता तुमचं काम हॉस्पिटलला होणं, हा म्हणजे क्लेम आहे. आणि हा क्लेम काय की पहिल्या दिवसापासून ॲक्सिडेंटल म्हणजे कुठेही ॲक्सिडेंट झाला, मी हे निरोगी म्हणजे ज्याला कुठलाही रोग नाही या माणसाविषयी बोलत आहे की ज्याला कुठलाही ॲक्सिडेंट झाला तर फर्स्ट डेपासून इन्शुरन्स कंपनी त्याला पूर्ण कवर देते, पूर्ण पैसे देते. बरोबर? राईट. आपण घेऊयात 30 दिवसानंतर समजा त्याला कुठलाही फीवर आला, डेंग्यू आला, कोविड आला, मलेरिया आला तर 30 दिवसाच्या आतमध्ये त्याला पैसे मिळत नाहीत. 30 दिवसाच्या नंतर गेले तर त्याला सगळे रिएम्बर्समेंट किंवा सगळं क्लेमचे पैसे मिळतात. तेच प्रश्न आला 90 दिवसाचा. 90 दिवसाच्या नंतर समजा त्याला काही कोलेस्ट्रॉल आलं, हार्टचा प्रॉब्लेम आला, बीपीचा प्रॉब्लेम आला, डायबिटीसचा प्रॉब्लेम आला तर त्याचा पूर्ण क्लेम हा त्याला मिळू शकेल. बरोबर आहे? राईट. आणि काही डिसीजेस आहेत हे मला वाटतं फार प्रोग्रेसिव्ह डिसीज आहेत, म्हणजे ते सालोसाल चालत राहतात. 90 दिवसाच्या नंतर हे 90 दिवसाच्या नंतर तुम्हाला कवर होतं जे काय तुमचं नवीन डायग्नोज झालेलं डिसीज.
आणि काही डिसीज असं मला वाटतं जे स्लो ग्रोईंग डिसीज आहेत, एकदम स्लो जातात, ते मला वाटतं 2 वर्षाने त्याला 2 वर्षाची वेटिंग पिरियड असते. सो त्याला टर्म दिलेलं असतं नेम्ड इलनेसेस. सो नेम्ड इलनेसेसमध्ये काही त्या आजारांना डेव्हलप व्हायला वेळ लागतो, म्हणून त्याला 2 वर्षाचा वेटिंग पिरियड मॅन्डेटरी दिलेला असतो. आणि त्याच्यात काही एक्झाम्पल्स आहेत की कॅट्रॅक्ट, टॉन्सिल्स, सायनस, पाईल्स, किडनी स्टोन, स्पायनल कॉर्ड, त्याशिवाय जॉईंट रिप्लेसमेंट. काही कंपनीज जॉईंट रिप्लेसमेंटला 2 वर्षाने कवर करतात, काही कंपनीज 4 वर्षाने कवर करतात. त्याशिवाय गॉल ब्लॅडर, प्रोस्टेट, ह्या काही एक्झाम्पल्स आहेत ज्यांना 2 वर्षाचा वेटिंग पिरियड लागतो. 2 वर्षानंतर या सगळ्या क्लेम्स आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडनं कवर करून मिळतात. म्हणजे हा पहिला दिवस, 30 दिवस, 90 दिवस आणि 2 वर्ष हे जे पिरियड आहेत ते तुम्ही पॉलिसी कुठल्याही सल्लागाराकडनं घ्या, पण त्याच्याकडनं क्लिअर करा की मला कुठला फायदा आणि कुठला फायदा मिळणार नाही. बरोबर, राईट. आता मला आणखीन एक नवीन आता पद्धती आल्या आहेत, नवीन पॉलिसीज आल्या आहेत सगळीकडे. तर काही वेळेला काय आपण प्रीमियम 5 लाखाची सम म्हणून भरतो, म्हणजे 5 लाखापर्यंतचा खर्च आपल्याला तो प्रीमियम असतो. राईट. पण त्याच्यामध्ये काहीतरी कंपनी बेनिफिट देते की त्याचं मल्टिप्लिकेशन असतं काही. तो प्रकार काय आहे? राईट. सो देर आर व्हेरियस प्लॅन्स इन द मार्केट राईट नाव. त्याच्यात एक सरांनी जसं विचारलं की मी जर का 5 लाखाची पॉलिसी घेतली आणि मी त्याचं दुप्पट वापरू शकतो किंवा 4 टाइम्स मी त्याचा वापरू शकतो, तर त्याला ती एक पॉलिसीची फीचर असते की आता माझी पॉलिसी मी 10 लाखाची घेतली, पण समजा की त्या पॉलिसीमध्ये मला वर्षाला 20 लाखाचा खर्च आला, तर 20 लाखपर्यंत मला ती पॉलिसी कवर करून देऊ शकते. किंवा काही अशा पॉलिसीज असतात ज्याच्यात नो क्लेम बोनस किंवा क्युम्युलेटिव्ह बोनस असतात. तर त्या पॉलिसीजमध्ये मी जर का त्या वर्षात एका पॉलिसी इयरमध्ये मी काही क्लेम घेतला नाही, तर त्या पुढच्या वर्षात त्या पॉलिसीमध्ये 25% किंवा 50% किंवा 100% मला बोनस ॲड होऊन मिळू शकते. सो दॅट माझ्या पुढच्या वर्षाला मला कधी क्लेम आला तर माझी पॉलिसी 10 लाखाची आहे, मी प्रीमियम पे करतो आहे 10 लाखासाठी, पण ते बोनस ॲड होऊन जर माझी पॉलिसी 20 लाखाची झाली आहे तर मी 20 लाखापर्यंत क्लेम करून घेऊ शकतो. हां. आणि आता समजा प्रत्येक माणसाला समजा वयोमर्यादा काही असेल, 24 असेल, 60 असेल, 70 असेल, तर कुठल्या व्यक्तीला हा इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा घेण्याच्या आधी पर्टिक्युलर ब्लड टेस्ट किंवा एक्सरे टेस्ट कराव्या लागतात? ओके. सो दिस डिफर्स फ्रॉम पॉलिसी टू पॉलिसी. काही कंपनीज कोणत्याही वयापर्यंत मेडिकल टेस्ट मागत नाही. काही कंपनीज 50 इयर्सच्या एजनंतर कोणती नवीन पॉलिसी आपण घ्यायला गेलो तर त्यांना मेडिकल हेल्थ रिपोर्ट लागतात. आणि सर्टन कंपनीजमध्ये जिथे ते लोक मेडिकल रिपोर्ट्स मागत नाही, पण अंडर रायटिंगच्या वेळी त्यांना जर वाटलं की यांचा मेडिकल टेस्ट करून घ्यावा लागेल बिकॉज त्यांना काही ऑलरेडी आजार आहेत, तर अकॉर्डिंग टू द अंडर रायटर्स डिसिजन त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचं मेडिकल रिपोर्ट करून घ्यावे लागतील आणि त्या कंपनीला सबमिट करावे लागतात. गव्हर्मेंट कंपनीजमध्ये ते मेडिकलचे एक्सपेन्सेस आपल्याला स्वतःहून करावे लागतात आणि पॉलिसी इश्यू झाल्यानंतर अप टू 50% इन्शुरन्स कंपनी आपल्याला ती रिइम्बर्स करून देऊ शकते. आणि प्रायव्हेट कंपनीजमध्ये जिथे त्या लोकांनी आपल्याला मेडिकल करून घ्यायला मॅन्डेटरी सांगितलं आहे, तर ते इन्शुरन्स कंपनी त्या मेडिकलचे एक्सपेन्सेस कवर करतील इफ द पॉलिसी इज इशूड. आणि जर का तो पॉलिसी मेडिकल केल्यानंतर पण रिजेक्ट झाली तर त्या मेडिकलचे एक्सपेन्सेस आपल्या प्रीमियममध्ये कट करून बाकीचा प्रीमियम अमाऊंट ते आपल्याला रिफंड करतील. अच्छा. आता तुम्ही दुसऱ्यांदा ही गोष्ट बोलला आहेत की गव्हर्मेंट आणि नॉन गव्हर्मेंट कंपनीज. मला हा फरक आमच्या प्रेक्षकांना सांगावासा वाटतो की पॉलिसी गव्हर्मेंटची कंपनीची घेतली आणि प्रायव्हेट कंपनीची घेतली तर त्याच्यामध्ये काय फरक आहे, हे पहिला प्रश्न. आणि नंतर क्लेमच्या बाबतीत गव्हर्मेंटचा क्लेम आणि प्रायव्हेटचा क्लेम याच्यामध्ये काय फरक आहे? कंपनीज PSU असो, दॅट इज गव्हर्मेंट कंपनी असो किंवा प्रायव्हेट कंपनी असो, दोन्ही कॅटेगरीजच्या कंपनी आर गव्हर्न्ड बाय IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आणि त्या अंडर येणाऱ्या सगळ्या कंपनीजला IRDAने सेट केलेले रूल्स फॉलो करावे लागतात. सो वॉट एव्हर क्लेम इट माइट बी ते, आणि आपला क्लेम जेन्युइन असेल तर ती गव्हर्मेंट कंपनी असो किंवा प्रायव्हेट कंपनी असो, दे आर बाउंड टू पे यू युअर क्लेम.
त्यांना बंधन आहे की तुम्ही ते तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकत नाहीत तुमचा क्लेम जेन्युइन असेल तर. बट इफ देर इज एनी हिडन फॅक्ट्स दॅट यू हॅव नॉट गिवन ॲट द टाईम ऑफ बाईंग द पॉलिसी, तुम्ही पॉलिसी घेताना काही फॅक्ट्स तुमचे लपवलेले आहात, तर त्या ग्राउंड्सवर तुमचे ते क्लेम रिजेक्ट करू शकतात जर का त्यांना इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते जाणून आले तर. नाहीतर तुमचे क्लेम जेन्युइन असताना नो कंपनी हॅज द ऑथॉरिटी टू रिजेक्ट युअर क्लेम. तुमची पॉलिसी प्रायव्हेट कंपनीमध्ये असो किंवा गव्हर्नमेंट कंपनीमध्ये असो, दे आर लायबल टू पे यू युअर क्लेम्स. आणि प्रीमियमच्या बाबतीत काय फरक असतो गव्हर्नमेंट सेटअप आणि प्रायव्हेट सेटअप? प्रीमियम आजच्या तारखेत बघायला गेलो तर प्रायव्हेट ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेटअपमध्ये ऑलमोस्ट हँड इन हँड प्रीमियम आहेत, कोणाचे कमी कोणाचे जास्त. बट एक एज ग्रुप बघायला गेलो, एक पर्टिक्युलर एज ग्रुप बघायला गेलो तर हार्डली देर विल बी एनी डिफरन्स. पण कव्हरेजमध्ये फार फरक असतो बिकॉज गव्हर्नमेंट कंपनीज एवढा तुम्हाला एक्सपोजर देऊ शकत नाही. बट देअर क्लेम सेटलमेंट्स आर एक्सलेंट, सो यू कॅन इवन ऑफ फॉर अ गव्हर्नमेंट कंपनी. काही असे केसेस असतात की पर्टिक्युलर आजारांमुळे प्रायव्हेट कंपनीज काही इंडिव्हिज्युअल्सला पॉलिसी देऊ शकत नाही, तर गव्हर्नमेंट कंपनी त्यांना ती पॉलिसी द्यायला रेडी असतात. तर त्याच्यात पण कोणाचा काही नुकसान नाही, कोणत्याही इंडिव्हिज्युअलचा काही नुकसान नाही. ती पॉलिसी पण तुम्ही घेऊ शकता. इट इज 100% सेफ, सिक्युअर अँड तुम्हाला त्याच्यात पण क्लेम मिळेल. पण फीचर्समध्ये काही फरक असतात. फॉर एक्झाम्पल तुमचा नो क्लेम बोनस किती आहे, तुमचा रूम रेंटची कॅपिंग किती आहे, तुम्हाला प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन किती दिवसपर्यंत ते लोक कवर करून देतात, त्याचा फरक असतो प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कंपनीजमध्ये. दॅट्स इट. बाकी दुसरा काही फरक तुम्हाला पडणार नाही. तुम्हाला दोन्ही कंपनीजमध्ये व्यवस्थित क्लेम सेटल करून देऊ शकतात. अच्छा मित्रांनो, आज या सत्रामध्ये भाविकबाईने आपल्याला प्रीमियम किंवा कंपनी कुठली सिलेक्ट करायची आणि कसं करायचं, त्याशिवाय आपल्याला कुठल्या चाचण्या करायला लागतील आणि कोणाला चाचण्या करायला लागतील आणि कुठल्याही वयामध्ये आपल्याला मेडिक्लेम घेता येतो हे त्याने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे 5 लाखाचं प्रीमियम असेल तर त्याला मल्टिप्लिकेशन 50% राईस नेक्स्ट इयर मिळू शकतो, त्याच्या 100% राईस नेक्स्ट इयर मिळू शकतो. अशा पण काही पॉलिसी आहेत ते मल्टिपल होतात, तर त्याचा 10 लाख होऊ शकतो, 10 ते 20 लाख होऊ शकतो. त्याला रिस्टोरेशन असं म्हणतात, बरोबर? त्याला क्युम्युलेटिव्ह बोनस म्हणतात. हां. आणि रिस्टोरेशन हा एक वेगळा फीचर आहे. रिस्टोरेशन म्हणजे मग त्याच्यात काय असतं की तुमची जी सम इन्शॉर्ड आहे पॉलिसीची, समजा की फॉर एक्झाम्पल 10 लाखाची पॉलिसी आहे आणि एका पॉलिसी इयरमध्ये माझे 10 लाख वापरून झाले आणि त्याच वर्षात मला परत काही आजार आला किंवा काही क्लेम काही आजारामुळे मला ॲडमिट व्हावं लागलं, तर त्या पर्टिक्युलर पॉलिसीमध्ये जो फीचर असेल रिस्टोरेशनचा, तर ती इन्शुरन्स कंपनी मला परत 10 लाखाचा कवर रिस्टोर करून देईल आणि मी परत 10 लाखापर्यंत त्या पॉलिसीमध्ये क्लेम करू शकतो. काही पॉलिसीज मला वन टाईम रिस्टोरेशन देते आणि काही पॉलिसीज मला अनलिमिटेड नंबर ऑफ टाईम्स रिस्टोरेशन देते. सो पॉलिसी घेताना तुम्ही हे पण चौकशी करून घ्या की तुमच्या पॉलिसीमध्ये रिस्टोरेशनची फॅसिलिटी कितींदा आहे. आणि काही पॉलिसीजमध्ये रिस्टोरेशन फॅसिलिटी इज गिवन फॉर सेम पर्सन सेम इलनेसेस ऑल्सो, आणि काही पॉलिसीज सेम पर्सन सेम इलनेससाठी कवर करत नाही. तर ते पण तुम्ही एकदा पॉलिसी घ्यायच्या अगोदर चौकशी करून घ्या की तुमची पॉलिसी सेम पर्सन सेम इलनेस कवर करणार की नाही रिस्टोरेशनमध्ये. त्याप्रमाणे तुम्ही ते फायनल डिसिजन घेऊ शकता की तुम्ही कोणती पॉलिसी घेऊ शकता. हां, तर रिस्टोरेशन या प्रकारामध्ये तुम्हाला एक सांगण्यात आलं की समजा काही कंपनी ज्या आहेत त्या काही आजारचे आहेत, एका माणसाला तोच आजार झाला, म्हणजे एका माणसाला किडनी स्टोन झाला आणि नेक्स्ट परत किडनी स्टोन झाला आणि पहिल्याच्या ऑपरेशनच्या वेळेला साधारणतः 8 लाखाचा खर्च आला होता, तो त्यांना सगळा मिळणार कारण त्याचं 2 वर्ष झालेली आहे पॉलिसीला. पण त्याच वर्षामध्ये परत त्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आला आणि समजा डॉक्टरांनी सांगितलं की आता त्याला लिथोट्रिप्सी किंवा काही ऑपरेटिव्ह काही करायचं आहे, तर त्याचा पण खर्च 8 लाख असेल तर ते सुद्धा 8 लाख काही कंपन्या देतात. म्हणजे आपलं सम ॲश्युअर म्हणतो की आपला प्रीमियम असतो तो 10 लाखाचा असतो, पण आपल्याला फायदा जो आहे तो 16 लाखाचा होतो याच्यामध्ये. त्याच्यात पण एक फीचरचा डिफरन्स आहे, ऑटो रिचार्ज आणि ऑटो रिस्टोर. ऑटो रिस्टोर म्हणजे माझी एकदा 10 लाख पूर्ण संपली तेव्हा माझे 10 लाख रिस्टोर होतात. म्हणजे 8 लाख वापरून मग त्यानंतर परत मी ॲडमिट झालो तर मला फक्त 2 लाखच एलिजिबिलिटी आहे. पण काही पॉलिसीजमध्ये ऑटो रिचार्जची फॅसिलिटी असते की माझी 8 लाख संपली आहे आणि 2 लाख माझे उरलेले आहेत, तर इमिडिएटली 10 लाख रिचार्ज होऊन किंवा डिफरन्सचे 8 लाख रिचार्ज होऊन पण मला ती 10 लाख पूर्ण वापरायला अवेलेबल होऊ शकतात. पण ऑटो रिस्टोरेशन असेल तर त्याच्यात मला माझे पूर्ण 10 लाख वापरून झाल्यानंतरच माझे 10 लाख रिस्टोर होतील.
अच्छा, म्हणजे या दुसऱ्या केसमध्ये असं तुमचं म्हणणं आहे, समजा 8 लाख फक्त युटिलाइज झालेले आहेत, Right. वापरले गेलेले आहेत आणि ती फॅसिलिटी नसेल तर पुढल्या वेळेला तो क्लेम मिळणार नाही. तर तो क्लेम मला फक्त 2 लाखपर्यंतच एलिजिबिलिटी 2 लाखपर्यंत एलिजिबल. Yes. तर मित्रांनो, आज या सगळ्याविषयी आपल्याला एक प्राथमिक म्हटलं डिटेल माहिती आपण डिस्कशन केलेलं आहे. कारण मेडिक्लेम हा सब्जेक्ट आहे ना, हा फार वास्ट आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक त्रासलेले पण आहेत आणि बऱ्याचशा लोकांना क्लेम पण मिळालेले आहेत. काही लोक खुश आहेत की बाबा माझं जेवढं प्रीमियम मी भरला आहे तेवढा मला क्लेम आला आहे. खरं Right. क्लेम येऊ नये ही आमची इच्छा आहे, कारण तुम्ही हेल्दी राहावं आणि सुखी राहावं ही इच्छा आहे. पण लोक म्हणतात माझे पैसे वसूल झाले. तर याविषयीची आणखीन आपल्याला बोलणी करायची आहेत किंवा भाविकबाईंबरोबर परत एकदा इंटरॅक्शन करायचे आहे. पण आज तुमचा निरोप घेतो. मी आज इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.